मी समीरण वाळवेकर. दिलखुलासमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपल्या या कार्यक्रमात मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत ज्येष्ठ प्रतिभाशाली संगीतकार अशोक पत्की. अशोकजी, आपल्या या कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. आज आपल्या या थोड्याशा वेळामध्ये आपल्या फार मोठ्या भरीव कामगिरीबद्दल आणि संगीत क्षेत्रातल्या योगदानाबद्दल, तुमच्या मोठ्या अनुभवाबद्दल आपण बोलणार आहोत. सुरुवात करताना जी अतिशय उत्तमोत्तम गाणी आपण दिलेली आहेत त्याची आठवण झाल्याखेरीज राहत नाही. केतकीच्या बनी तिथे, नाविका रे, किंवा वाटा इथे स्वप्नातील संपली जणू, ही सगळी गाणी जी आहेत ती गाणी आमच्या मनामध्ये कायमच राहत असतात. सुमन कल्याणपूर यांच्यासारख्या गायिकेला घेऊन आपण केलेली गाणी असतील, किंवा अलीकडच्या काळातल्या नवीन गायकांना घेऊन केलेली असतील, किंवा अजित कडकडेंसारख्या गायकाला घेऊन केलेली गाणी असतील. ह्या सगळ्या तुमच्या संगीताच्या वाटचालीची सुरुवात ही काही ज्येष्ठ संगीत दिग्दर्शकांबरोबर आपण केलीत. पण त्याच्या आधी तुमचं जे या गाण्याचं मूळ म्हणता येईल, जिथून तुमची संगीताची ओळख झाली, त्या वातावरणाविषयी काही सांगाल का? 64 मध्ये मत्स्यगंधा नाटकाचं रेकॉर्डिंग होतं HMVला. तर तेव्हा त्यांना एक हार्मोनियमसाठी माणूस पाहिजे होता. तर आमचा एक मित्र, कॉमन मित्र आहे, म्हणजे त्यांचाही मित्र आहे आणि माझाही, जितेंद्र अभिषेकींचा. हो. तर अरविंद मयेकर म्हणून. तर त्यांनी मला विचारलं, अरे पेटी वाजवायला येशील का तिकडे? तर म्हटलं अभिषेकींबरोबर चान्स मिळतो तर का सोडा ना, म्हणून गेलो. आणि माझं वाजवणं बघितलं त्यांनी, कारण रिहर्सल विहर्सल काय नाही, त्यांची चालली होती, त्याच्यात बसलो आणि झालं होईल. एवढं त्यांना आवडलं ते बाहेर आल्यावर मला म्हणाले, तू माझ्याकडे असिस्टंट राहशील का? आणि तेव्हापासून, म्हणजे मत्स्यगंधेपासून शेवटचं त्यांचं तू तरच वेगळी नाटक होतं, तोपर्यंत मी त्यांच्या सहाय्यक म्हणून काम केलं. अशोकजी, थोडंसं तुम्हाला मागे नेतो मी. ही काही हार्मोनियम ज्या क्षणाला तुम्ही अभिषेकी बुवांबरोबर वाजवलं, तो क्षण एकदम तर आला नसणार, त्याच्या मागे काही एक वाटचाल असणार, काही प्रवास असणार. हो. तो नेमका काय होता? तर प्रोग्राम करून आम्ही गणपती उत्सवात किंवा नवरात्रमध्ये बहीण गायची आणि मी वाजवायचो. तर ते हार्मोनियम 35 रुपयाला विकत घेतला. ढोलक घेतलं, मला ढोलक वाजवायची आवड, म्हणजे रिदम पण वाजवतो मी, त्याच्यामुळे 15 रुपयाला ढोलक घेतला. त्यावेळेचं सांगतोय मी, आता तो मिळणार पण नाही. तर ते घेऊन घरीच स्वतः शिकून आलं. नंतर आमच्याकडे वसंतराव वेरिक म्हणून मास्तर यायचे, त्यांच्याकडे जरासं शिकून घेतलं काय असतं ते. नंतर पंडित मनोहर चिमुटे, त्यांच्याकडे 1 महिना फक्त गेलो, पण त्यात मी वर्षभराचं काढून घेतलं त्यांच्याकडनं. आणि त्यांनी बोलून दाखवलं ते, की अशोक तू एवढं आहेस, म्हणजे पाठी लागतं एखाद्या गोष्टीच्या मागे, की तू माझं 1 वर्षाचं काढून घेतलं सगळं. तर अशा तऱ्हेने शिकून हे घेतलं. त्याच्यानंतर सुमन कल्याणपूरची ओळख झाली माझी. त्यांनाही पेटीवाला पाहिजे होता प्रोग्रामसाठी. तर कोणीतरी माझं नाव सांगितलं, अशोक चांगली पेटी वाजवतो, आणि मग सुमन कल्याणपूरकडे मी सुमन कल्याणपुरांच्या आणि तुमच्या एकत्र येऊन जी गाणी तुम्ही केली त्याबद्दल मी थोडंसं नंतर बोलणार आहे. पुन्हा एकदा मी अभिषेकी बुवांकडे येतो, की अभिषेकी बुवांचं संगीत क्षेत्रातलं योगदान हे तर जगन्मान्य आहे. त्यांनी ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला त्या क्षेत्रामध्ये सुरांचं सोनं केलं, सुरांना एक वेगळं परिमाण लाभलं. तुम्ही व्यक्तिगत त्यांच्याकडून संगीतातला नेमका कोणता विचार घेतलात, किंवा त्यांच्याकडून तुम्हाला संगीतातलं काय शिकता आलं, याबद्दल काय सांगाल? असं होतं की एक तर गुरु जागी मानतो मी त्यांना, कारण बाकी कोणाकडे मी जास्ती मिक्सअप पण झालो नाही किंवा काय असेल. पण त्यांच्याजवळ जेव्हा मत्स्यगंधेचं झालं तेव्हा मला विचारलं, सहाय्यक राशील का? तेव्हापासून जी सुरुवात झाली तर फक्त ते एवढंच, म्हणजे एक लव्यासारखं, म्हणजे त्यांच्यावर राहून हे केलं की रामदास कामातलं कसं शिकवतात, वसंतराव देशपांडेंना कसं शिकवतात, फैयाजजींना कसं शिकवतात, प्रसाद सावकारांना तर त्याच्यात म्हणजे काय बारकावे असावे गाण्यात, म्हणजे भावना, शब्दोच्चार, किंवा आता आपण बोलताना पण म्हणू, त्यांचं म्हणणं असं असायचं की अरे मी तिकडे धावत गेलो रे, आणि काय माझी बसच चुकली. म्हणजे हा जो चढ उतार आहे बोलण्यामध्ये सुद्धा असतो, तो गाण्यात आलाच पाहिजे. तर ते गाणं नाही तर मोनोटोनच वाटायला लागतं. एका टोनमध्ये जर तुम्ही गाणं म्हटलं सबंध कोणतंही, तर ते मोनोटोनच वाटतं. तर आवाजाची उंची राखणं, परत सॉफ्ट होणं, हे सगळे प्रकार त्याच्यात पाहिजे. शब्दोच्चार पाहिजे, तर भावना पाहिजे. तर हे सगळं त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं. बरं, त्याच्यामध्ये परत नवीन प्रयोग करायचे ते, म्हणजे क्लासिकल बाज असं नव्हतं त्यांचं. लेकुरे पण केलं त्यांनी, त्याच्यात एकदमच वेगळं होतं. कट्यारसारखं 2 घराणी दाखवले त्यांनी, ते एकदम वेगळं होतं. असं ते पुष्कळ शिकायला मिळालं म्हणजे मला. या सगळ्या प्रवासात तुम्ही त्यांच्याबरोबर अगदी पहिल्यापासून अगदी होता. म्हणजे सिटिंगपासून मी असायचो त्यांच्याबरोबर. प्रत्येक माणसाच्या आयुष्यातल्या पहिल्या गोष्टी माणूस कधी विसरत नाही. तुम्ही गुरूंबद्दल बोललात, तुमच्या गुरूंच्या बरोबरच्या वाटचालीबद्दल आपण बोलतो आहोत. तुमचं स्वतःचं पहिलं गाणं हे नक्कीच तुमच्या मनामध्ये असणार.
तर ते कुठलं होतं आणि ते रेकॉर्डेड गाणं म्हणतोय मी, की तुम्ही गाणी त्याच्या आधी संगीतबद्ध केली असतील, पण तुमचं स्वतःचं पहिलं रेकॉर्ड याविषयी तुम्ही आम्हाला काय सांगाल? ते सुमन कल्याणपूरचं गाणं आहे, नाविका रे. आणि ती म्हणजे नाविका, केतकीच्या बनी, हे ते 4 गाण्याचे रेकॉर्ड होते. तर त्याची गंमत म्हणजे त्यांच्या प्रोग्रामसाठी आम्ही नोटेशन करायला बसायचो सुमन कल्याणवर. ते शरू बर्वे त्यांच्या सेक्रेटरी. तर त्यांनी सांगितलं की अरे तू एवढं सगळं नोटेशन करतोस, पेटी चांगली वाजवतो, तू म्युझिक डायरेक्टर का होत नाही? अरे म्हटलं काय वेळ लागला की म्युझिक एवढं काय साधी गोष्ट नाही. ते म्हणाले नाही, डड कर ना तू काहीतरी, मग बघूया आपल्याकडे. आणि त्याच वेळी अशोकजी परांजपे कवी हो. औरंगाबादहून त्याच्याकडे राहायला आले होते. पेईंग गेस्ट म्हणून होते काही दिवस मुंबईत वास्तव. तर मला म्हणाला अशोक जे आहेत ते लिहितील, तू सुरुवात तर कर. म्हणून ते मग ड ड ड ड डा 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 केतकीच्या बनी झालं तयार. नाविका रे तसंच तयार झालं. आणि ते सुमन नायकवाला 1 वर्ष निघून गेला. का कारण बरं? भिडस्त स्वभाव. अच्छा. त्यावेळी आम्ही ह्याला गेलो होतो वेस्ट इंडिजला 69मध्ये. तर तेव्हा रिहर्सल चालायची. तर शरूने सांगितलं की आज रिहर्सल झाली की ऐकव ती गाणी. हां म्हटलं हो, पण सांगणार कसं म्हणून राहून. बरं एकदा विषय काढला मी, तर म्हणाले आमच्याकडे काय नसतं, तुम्ही असं करा HMVला कामेरकरांना भेटा. त्यांनी ओके केलं तर आम्ही करू. म्हणजे टाळाटाळ करायची होती माझ्या हिशोबाने मला वाटतं त्यावेळी. ते झालं, ते म्हणे नाही नाही आर्टिस्टने ओके म्हटलं तर आम्ही करायला तयार आहोत. याच्यात परत म्हटलं जाऊन दे, आपल्या नशिबात म्युझिक डायरेक्टर नाही आहे, तर आपण आपलं पेटी वाजूयात साधे. पण एक दिवस असा योग आला की शरू बर्वे तिकडे आले होते. तर ते रिहर्सल त्या दिवशी संपली आणि म्हणाला सुमनताई बसा, ह्याचे 4 गाणी ऐका आणि मग तुम्ही निघा कुठे जायचं. आणि त्यांनी जेव्हा ऐकले केतकीच्या बनी नाविका, तेव्हा उड्या वेड्या झाल्या. म्हणजे त्यांनी पटकन तिकडूनच फोन केला कामेरकरांना, मला लवकरात लवकर डेट द्या. आणि तेव्हा 72मध्ये ती गाणी बाहेर आली. अशोकजी, तुमच्या एका फार महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. याच्या पुढच्या तुमच्या वाटचालीविषयी आणि मुख्य म्हणजे संगीताबद्दलच्या तुमच्या विचाराविषयी आपण बोलणार आहोत. मी समीरण वाळवेकर. आज आपल्याशी बोलण्यासाठी इथे आलेत प्रतिभाशाली संगीतकार अशोक पत्की. अशोकजी, आपण मगाशी एका फार महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. तुमच्या आयुष्यात तुम्ही पहिल्यांदा ध्वनिमुद्रित केलेली गाणी. हो. आता या सगळ्या प्रकारामध्ये सुमन कल्याणपूर यांच्यासारख्या एखाद्या महत्त्वाच्या गायिकेबरोबर तुमचा संपर्क येणं आणि त्यांच्याबरोबर गाणं करावंसं वाटणं, तर तुमच्या मनामध्ये सुमन कल्याणपुरांबरोबरच गाणं करायचं असं होतं का? तुमच्या चालीला ते योग्य वाटल्या म्हणून सुमनबाईंबरोबर गाणं झालं का? त्याला योगायोग म्हणाल तुम्ही, काय म्हणाल नक्की? योगायोग म्हणजे मी त्यांच्यावर प्रोग्रामला वाजवायला होतो हार्मोनियम. त्याच्यामुळे ओघानेच ते आलं की आता जे गायक मी काम करणार ते सुमन बरोबरच. बरं लताबाईंपर्यंत पोचणं किंवा अशाबाईंवर तेव्हा शक्य नव्हतं मला तरी. म्हणजे माझ्या स्वभावामुळे असेल म्हणा किंवा काही, की जाऊन भेटणं, अरे मला करा, हे माझ्या ह्याच्यात स्वभावातच नाही आहे. तर सुमनताई समोरच होत्या म्हणून शरू बर्वे सगळ्यांनी मागे लागून 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 ते झाली गाणी. मला एक सांगा, नाटकांनी नेमका तुमच्या आयुष्यामध्ये कसा प्रवेश केला आणि संगीतकार म्हणून नाटकाचं तुमचं योगदान नेमकं कुठल्या क्षणाला सुरू झालं? त्याला कारण काय घडलं? अभिषेकीने पहिलं नाटक दिलं मला, आटपाट नगरची राजकन्या, गोवा इंदूचं होतं. तेव्हा 3 नाटकं काढली होती त्यांनी, 25 वर्ष गोवा इंदूला झाली म्हणून. नटसम्राट, मीरा मधुरा आणि आटपाट नगरची राजकन्या हे लहान मुलांचं नाटक होतं. आणि त्याच्यात 7-8 गाणी होती. तर आणि नटसम्राटला नुसतं बॅकग्राऊंड होतं. मीरा मधुरामध्ये क्लासिकल गाणी होते. तेव्हा अभिषेकीने केलं. नटसम्राट मयेकरला दिलं, अरविंद मयेकरला करायला. आणि ह्याच्यात गाणी होती तेव्हा नाईक म्हणून आहेत इकडे, रामकृष्ण नाईक गोवा इंदूचे. त्यांना सांगितलं की हे नाटक अशोकला दे, त्याचं बघितलं मी, कंपोजिशनचं जरा आहे. तर म्हणून ते नाटक माझ्याकडे आलं. आणि त्याच्यातली गाणी त्यावेळी इतकी हिट झाली, म्हणजे सुलभाताई देशपांडे वगैरे, मीना नाईक वगैरे, इतकं म्हणजे सुधा करमरकर ते बालनाट्य करायचे त्यावेळी. ते सगळे खुश झाले होते, म्हणजे काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं म्हणून. अशोकजी, त्याच्यानंतर तुमच्या प्रवासामध्ये तुम्ही 125 ते 150 नाटकांना संगीत दिलं व्यावसायिक पातळीवरच्या. त्याच्यानंतर हौशी तर मी संख्या गृहीत धरतच नाहीये. ती सगळी गृहीत धरली तर मला वाटतं 200 ते 250 पर्यंत ती संख्या जाईल. ह्याच्यामध्ये सुयोग सारख्या एका अतिशय महत्त्वाच्या संस्थेबरोबर तुम्ही एक संगीत दिग्दर्शक म्हणून केलेली वाटचाल ही फार भरीव स्वरूपाची आहे. त्या संगीतामध्ये वेगवेगळे प्रयोग सुद्धा तुम्ही केलेत. म्हणजे जे नेमकं अभिषेकी बुवांनी केलं, तुम्ही मागाशी म्हणाल त्याप्रमाणे कट्यारपासून लेकुरेपासून मीरा मधुरापर्यंत अनेक नाटकांमध्ये त्यांनी केलं, तसंच तुम्ही तुमच्या नाटकांमधून सातत्याने करायचा प्रयत्न केलात. तुम्हाला नेमकं या संगीतामधला फरक काय वाटला? तुम्ही ध्वनिमुद्रित संगीत केलं आणि आता नाटकाकडे केलं म्हणून नाट्यसंगीत, त्यात तुम्ही नेमका फरक कसा केलात? पहिलं नाटक जे सुयोगचं आलं ते दिलीप कोल्हटकरमुळे आलं माझ्या. तर
म्हणाला हे नाटक अशोकच करणार म्हणून त्यांनी सुधीर भटांना सांगितलं. तर सुधीर भट म्हणाला ओके, मी काय जास्ती ओळखत नाही त्याला, तुला जर विश्वास आहे तर ओके. बरं, त्या नाटकात गाणी नव्हती. एक गाणं सोडलं, टांग टिंग टिंगा, हे मोरूची मावशी विषयी बोलताय मोरूची तुम्ही. मावशी, हे अच्छा. पहिलं नाटक म्हणजे हो, त्यांच्यावर. हो. तर ते फक्त गाणं त्याच्यात होतं, अत्र्यांनी लिहिलेलं, बाकी गाणी नव्हती. ते चायना विनाचं असं ते हम चिनी भाई बाई वगैरे वगैरे हे ते होतं. पण आता आत्ताच्या काळाला ते चालणार नाही म्हणून ती काही पानं एडिट केली दिलीपनी, आणि त्याच्याऐवजी मग तो म्हणाला गाणी टाकूया आपण, बडबड गीते म्हणा किंवा असं त्याला नाव ठेवलं होतं. आणि मंगेश कुलकर्णींनी लिहिली, काही दिलीप कोलटकरनी लिहिली स्वतः, आणि माझं म्युझिक होतं. बरं, गाणारे आमच्या नशिबाने सगळे चांगले मिळाले. विजय चव्हाण, प्रशांतचं तेव्हा एवढं नाव नव्हतं, तोही नवीनच होता, प्रदीप पटवर्धन आहेत. गाण्याचं म्हणजे कोणाला जास्ती गंध नव्हता थोडक्यात. आता काय करायचं मला कळेना. बरं, म्हणजे माझी कसोटी जास्ती होती त्याच्यात. तर 2-3 सुरामध्ये गाणं करायचं. बरं, त्याला असा ठेका लावायचा की लोकांचं लक्ष तिकडेही गेलं पाहिजे. काही इन्स्ट्रुमेंटचा वापर करायचा की लोक तिकडे, म्हणजे शब्द किंवा तुमच्या आवाजाकडे लक्ष जाऊ नये जास्ती, बरोबर, बरोबर. असं सर्व शोभून दिसलं पाहिजे. म्हणून मग ते टंग टिंग टिंग टुंग करून एक हो, बेस हो. गिटारचं टाकलंय. लहान मुलांमध्ये सुद्धा फार हो, पॉप्युलर झालेलं इतकं होतं. ते हिट झालं. त्या 2000 प्रयोग झाले त्या नाटकाचे. आणि मला सुधीर भटनी तेव्हा सांगितलं होतं, हे बघ करतो आहेस, जर आवडलं नाही तर टेप समुद्रात फेकून देईन म्हणून. त्यावेळी पण ते इतकं चाललं म्हणजे. मला तुम्ही सांगा, या संपूर्ण नाटकाचं संगीत देण्याच्या वाटचालीमध्ये तुम्हाला तुमचे वेगळे वाटणारे असे प्रयोग कुठले होते? बरं, बरं, पारंपरिक पद्धतीपासून परत एकदा फटकळपणे तुम्ही अभिषेकी बुवांची जी बंडखोरी होती ती तुमच्यात पण ती आलेली आहेच. स्वभाव जरी तुमचा होय. बिनसता असला तरी संगीत रचनांमध्ये तुम्ही पुरेपूर बंडखोर आहात. होय. तर ती बंडखोरी तुम्ही नाटकातल्या संगीतात कशी काय आणली? एक तर मला सुधीर भटांची साथ मिळाली. त्याने सांगितलं जुनं काही आपल्याला नको, कारण त्यांनी सुरुवातीच्या काळात एका लग्नाची गोष्ट असेल किंवा लग्नाची प्रियतमा प्रीती असेल, संगम प्रीती संगम असेल. वगैरे 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 ती जुनी नाटकं घेतली, ब्रह्माचा भोपळा म्हणा. पण ते म्हणाले जुन्या नाटकातलं एकही चाल असता कामा नये, गाणी घेऊया आपण, पण तू करायचं हल्लीच्या जनरेशनला आवडेल अशी. तर साहजिकच मला ते प्रयोग करावे लागले, म्हणजे जुनं बाजूला ठेवून. हो. बरं, जुन्या टाईपचं आता प्रीती संगमला केलं मी, हो. पण त्याच्यातही नवीन पद्धत वापरली, म्हणजे एक तारा वापरला. हे तेव्हा ते नसायचं, म्हणजे हो. जुन्या काळी म्हणजे ऑर्गन विर्गन हे ठराविक, पण आता ऑर्केस्ट्रेशन थोडंसं त्याच्यात घालून काहीतरी नवीनपणा वाटेल म्हणून ते तसं केलं. प्रियतमा किंवा एका लग्नाची गोष्ट, याच्यात आणखीन व्हरायटी आणली त्याच्यात. 4 दिवस प्रेमाचं. आता ऑर्केस्ट्रा आपल्याला मिळतोय किंवा सिंथेसायझर मिळतंय, तर काय त्याच्यातून लाभ आहे आपल्याला ते बघत बघत आणखीन प्रयोग करत गेलो मी. याच्यामध्ये मध्येच मला एक आता आठवलं म्हणून तुम्हाला विचारतो की तुम्ही पारंपरिक संगीताशी तशी फारकत घेतलेली नाहीये. म्हणजे मला अजित कडकडेंचं गाणं आठवतंय, सजल नयन, हे गाणं जे तुम्ही केलं, त्या गाण्यामध्ये इतका सुंदर मिलाफ आहे की त्याच्यामध्ये म्हटलं तर शास्त्रीय संगीतावर ते आधारित आहे, म्हटलं तर पारंपरिक संगीताचं त्याच्यामध्ये एक आपल्याला स्वरूप आढळतं, आणि तरीही ते गाणाऱ्या गायकाला खूप मोठं आव्हान आहे. या गाण्याची जन्मकथा किंवा अजितनी ते गाणं याच्याविषयी काय सांगा? एक तर अभिषेकांचा एवढा छाप आहे माझ्यावर त्यांच्या संगीताची की, आणि अगोदरच जर संगीत दिग्दर्शकाला त्याला कळलं की हा गाणारा आहे किंवा ही गाणारी आहे, तर त्याचं जात त्याला पटकन कळते आणि त्या अनुषंगाने तो स्वररचना करतो. तर अजित गाणारे म्हटलं आणि शब्द विब्द बघितले तर मला अभिषेकांची आठवण झाली. म्हटलं त्यांच्या पद्धतीचंच असावं हे गाणं, सजल नयन. आणि तशात त्या काही जागा अजूनही येतात माझ्या. तुम्ही आभाळमायाचं टायटल सॉन्ग जरी ऐकलं तर एक ओळ त्याच्यात आहे, ते पटकन देवकी ते बोलून गेली की अशोक भाऊ बुवांची आठवण झाली हा. ते असं होतं, म्हणजे ते मुद्दाहून आणतो असं नाही, पण इतका संस्कार झालेला आहे. अशोकजी, तुम्ही आता विषय काढलेला आहे आभाळ मायाचा. अल्फा वाहिनीचीच ती सिरियल आहे आणि पूर्वी ती 2 वर्षापूर्वी जितकी गाजली तितकाच त्याचा पुढचा भागही आता गाजतोय. याच्याविषयी, तुमच्या जाहिरात क्षेत्रातल्या योगदानाविषयी आणि तुमच्या चित्रपट क्षेत्रातल्या योगदानाविषयी, तुमच्या संगीतातल्या विचाराविषयी आपण बोलणार आहोत आत्ता लगेचच, याच्या पुढच्या भागातच. पण त्याच्या आधी आपण घेऊयात, मी समीरण वाळवेकर. आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेत प्रतिभाशाली संगीतकार अशोक पत्की. अशोकजी, जाहिरात क्षेत्रामधल्या जिंगल्सचे तुम्ही अनभिषिक्त सम्राट मानले जाता. या क्षेत्रामधली तुमची कामगिरी ही दैदिप्यमान आहे, आणि नुसती दैदिप्यमान नाही तर अतिशय
उत्तम अशा चाली तुम्ही या जाहिरातींमध्ये दिल्या, त्या जाहिरातीनं वेगळं परिमाण दिलं तुमच्या संगीताने. हा जाहिरात हा प्रकार नाटक करता करता किंवा अभिषेकीन बुवांबरोबर संगीताचा रियाज करता करता नेमका कुठल्या क्षणाला तुमच्या आयुष्यात डोकावला? अ, साधारण 72-73चीच गोष्ट आहे. सुरेश कुमार म्हणून एक जिंगल करायचे. तर त्यांच्याबरोबर मी सहाय्यक म्हणून होतो. सुरुवातीचा काळ सहाय्यक करण्यामध्ये गेला माझा. तर त्यांच्यावर राहून राहून काय आलं की पियानो वाजवायचो, रिदम वाजवायचो, जसं मगाशी सांगितलं सगळं सगळं येतं मला. बरं चालीचं वेड असल्यामुळे तो जेव्हा कंपोज करायचा तेव्हा बाजूला उभा राहायचा आणि कधी कधी सांगायचो याला जरा बदलूया आपण, म्हणजे त्याला सजेशन देणं हा एक भाग होता. तर ते करता करता लोकांनी बघितलं, म्हणजे ते डायरेक्टर प्रोड्युसर यायचे ते, तर हा चांगलं सजेशन देतो आहे. तर मला म्हणाले बाजूला घेऊन तू आमचं एक जिंगल करशील का, म्हणून ते मला पहिलं जिंगल मिळालं, ते ये ढेर से कपडे कैसे धो, हे माझं पहिलं जिंगल. त्याच्यानंतर पुष्कळ केली, म्हणजे झंडूबाम तुम्हाला माहिती असेल. हो. त्याच्यानंतर धारा धारा शुद्ध धारा, हम्म. पूरब से सूर्य उगा फैला उजारा, बरोबर. ह्याच्यात सुद्धा तुम्हाला परत अभिषेकींची हो जागा हो वेगळा हो हो हो. मिळणार. हम्म. तर नंतर मिले सूर मेरा कविता तुम, कृष्णमूर्तींनी म्हटलंय कविता. ते. हम्म. आणि त्या जागेसाठी तिने 10-10 वेळा विचारलं हम्म. की परत मला म्हणून दाखव. हम्म. सर्व जिंगल्सचा आजपर्यंतचा ज्याला एक सरताज म्हणता येईल किंवा ज्याचा एक मुकुटमणी असं म्हणता येईल, ते मिले सूर मेरा मिले सूर. तुम्हारा, की जे ऐकल्यानंतर सुद्धा अंगावर शहारा उभा राहतो. देशभक्तीचा एक वेगळा अनुभव, एकात्मतेचा एक वेगळा अनुभव येतो. आणि हे सुरांचं सामर्थ्य आहे. शब्दांचं त्यातलं आहेच, पण सगळ्यात जास्त सुरांचं सामर्थ्य आहे. ते ज्यांनी सादर केलं ती मंडळी दिग्गज होती. तर ह्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं काहीतरी सांगणं आवश्यक आहे. ही खरी कल्पना मलिक म्हणून होता, त्याची होती. तर आम्ही असे बसलो होतो, मी होतो, नाथनजी होते, मलिक होते, फार प्रोडक्शननी ज्यांनी फिल्म बनवली ते होते, आणि कोणता राग घ्यायचा असं चाललं होतं. तर 1-2 रागामध्ये गाऊन येऊन बघितलं, तर काय म्हणा ना भैरवी कशी वाटेल म्हणून भैरवीमध्ये ओके झालं. बरं ते 2 ओळी आहेत, म्हणजे त्या कंपोजिशनला म्हणजे माझ्या दृष्टीने तरी काही विशेष नाही आहे असं मी तरी म्हणे. बरं ते तुकडे तुकडे आम्ही केले होते, 5 सेकंद, 7 सेकंद, 6 सेकंद, एकच चालते. मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा, यांना डोंडा डुमडा डम दे, म्हणजे चालतीच फक्त मद्रासी शब्द, मद्रासी स्कॅनिंग, त्याच्यामुळे ती बदलत चालली असं वाटायचं. तिकडचे सुपरवायझर आले होते, तामिळवाला, तेलुगूवाला, आमच्याकडे असं नाही गात, आमच्याकडे असं होतं, आमच्याकडे हे इन्स्ट्रुमेंट वापरतात, आमच्याकडे हे होतं, सगळं सांगायला. त्याच्यामुळे ते सोपं गेलं. बरं 5-7 सेकंदाचे आम्ही तुकडे करून अक्षरशः फेकले होते, म्हणजे की काय वेडेपणा लागला म्हटलं या मालिकला, काही अर्थ नाही. पण म्हणजे मी माझं काम सांगतो, मी लता दीदींचं जे आहे एवढं, हे लताबाई त्यावेळी नव्हत्या तेव्हा हे रेकॉर्डिंग झालं, तेव्हा हे गाणं कविताने गायलं होतं. बरं. डमी म्हणून बरं. शूटिंगसाठी. आणि ते झालं विलं सगळं, आणि मग दीदी आल्या, त्यांनी डब केलं. पण ह्याची मी खरं कोणाला हे देईन, लुई बँक्सला, कारण त्यांनी जी माळ गुंफली आहे नाही सगळी, बरोबर, ते त्याच्यामुळे इतकं ते स्मूथ गेलाय आणि सगळ्यांच्या मनावर ठसलाय. मराठी चित्रपट सृष्टीने तुमची म्हणावी तशी दखल घेतलेली नाही असं आमचं तुमच्या चाहत्यांचं प्रामाणिक मत आहे. तुम्ही चित्रपट सृष्टीत उत्तम कामगिरी केलेली आहे. आपली माणसं सारख्या सिनेमामध्ये तुम्ही अप्रतिम गाणी दिलेली आहेत की ज्याला अवॉर्ड्स, लोकमान्यता, लोकप्रियता सगळी मिळालेली आहे. पण तरी ज्या पद्धतीने मराठी चित्रपट रसिकांनी जितकी तुमची दखल घेतली तितकी निर्मात्यांनी का घेतली नसावी असं तुम्हाला वाटतं? नाही, एक तर ग्रुप सिस्टीम आहे आपल्या इकडे, म्हणजे आता नाव घेऊ नये कोणाचं, पण हा म्हणजे त्याचे म्युझिक डायरेक्टर आहे, त्याचा कॅमेरामन हा, त्याचं असं ते ठरलेलं असतं. हा म्हणजे असं, तसं गिरीश घाणेकर बरोबर मी असायचो, त्याचे जेवढे पिक्चर झाले सगळ्याला मी केलं. तुम्ही जाहिराती जशा केलात तशाच तुम्ही अनेक सिरियल्सला दिलेली टायटल सॉंग्स ही सुद्धा एक वेगळ्या प्रकारची निर्मिती असते, हे तुमच्या टायटल सॉंग्समुळे लोकांना कळालं. 1 मिनिटामध्ये तुम्हाला सबंध स्टोरी सांगावी लागते. बरं त्याचा मूड काय, सबंध कथानकाचा, सिरियलचा, त्या अंदाजाने बांधावं लागतं ते. म्हणजे कॉमेडी आहे, हसा चकटपू आहे का तुमचं, तर चला टिंका 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 झालं. पण आभाळमय म्हणजे भारदस्त आहे, संसारिक कौटुंबिक कहाणी आहे. तर टिपरेचं असं तर एक वेगळाच बाज आहे, तर ते सुचत जातं. म्हणजे तुम्हाला एक संगीतकार म्हणून आवडणारे असं तुम्हाला जर विचारलं तर तुम्हाला कोण आवडतं? मराठीमध्ये म्हणाल तर वसंत प्रभू, कारण
मेलोडियस गाणी आणि मेलोडी मला स्वतःला फार आवडते आणि मेलोडी जान आहे म्हणजे गाण्याची. ते मेन पाहिजे. बाकीचं तुम्ही काही ऑर्केस्ट्रेशन थोडं कमी करा चालेल, पण मेलोडी म्हणून वसंत प्रभू आणि हिंदीमध्ये शंकर जयकिशन. वा. त्यांनी जो त्या काळी जे केलंय, करून ठेवलंय ते भयानक अद्वितीय, भयानक आहे. अद्वितीय. भयानक. आणि गायक म्हणून तुम्हाला जुन्या किंवा नव्या पिढीमधले जर विचारलं तुमचे आवडते कोण, तर तुम्ही काय सांगाल? आता सुरेश वाडकर आहे चांगला गाणारा, रवींद्र साठे आहेत, कविता कृष्णमूर्ती आहे, ते शंकर महादेवन. त्याची वेगळी स्टाईल आहे. आता हो, ते हो. टिपेत गायचं हल्ली स्टाईल झाली, फॅशन. तुम्ही आपली माणसं चित्रपटाकरता एक अतिशय नितांत सुंदर गीत स्वरबद्ध केलेलं आहे. आशा भोसलेंनी ते गायलेलं आहे. तर मला असं वाटतं तुमच्या आवाजात तुम्ही स्वरबद्ध केलेल्या त्या गीतांनी आपल्या आजच्या कार्यक्रमाची सांगता करूयात. अल्फाच्या असंख्य प्रेक्षकांना तुमची गीतं, तुमची टायटल सॉंग्स, तुमच्या जाहिराती या ऐकायला पाहायला मिळत असतातच. तसे तुमचे मराठी आणि हिंदी चित्रपटही आणखीन मिळवत अशी शुभेच्छा मी व्यक्त करतो आणि तुमच्या सुरांनी या कार्यक्रमाचा आपण शेवट करू.